तर सरकारी मदतीऐवजी शिंदे सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवरती भर पाहायला मिळते। मदतीच्या किटवरती एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आलेत। मदतीच्या किटवरती शिंदे सरनाईकांनी आपले फोटो छापल्यामुळे टीका होतीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदत वाटपातही प्रचार होत असल्याची टीका करण्यात आली। तर मदत म्हणून पाठवलेल्या पाकिटांवरती नेत्यांचे फोटो कशाला, असा सवाल यावेळेला विरोधकांनी विचारलाय। तर सध्याच्या पूर परिस्थितीनंतर आता शेतकरी नेते आक्रमक झालेत। नोटंकी सोडा, शासनादेश बदलून नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे। तर दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। झालेलं नुकसान बघता नेत्यांचे दौरे आहे की पर्यटन आहे, असा सवाल तुपकरांनी केलाय आणि नोटंकी थांबवा असं म्हटलंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्रभर फिरतायत। कोणी ट्रॅक्टरच्या टपावर चढतंय, कोणी होड्यांमधून फिरताना फोटो काढतंय, तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या ह्या दुःखाची पाहणी करतंय। मला वाटतं ह्या सगळ्या नौटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो 30 मे 2025चा शासनादेश आहे तो जर बदलला, ज्याच्यामध्ये सांगितलंय की 1 हेक्टर कोरडवाहू जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार, 8,500 रुपये फक्त, ज्याच्यामध्ये 1 एकरची नांगरणी सुद्धा होणार नाही। बागायती जमीन खराब झाली तर किती देणार, प्रति हेक्टरी केवळ 17,000 रुपये। आमच्या लाख रुपयाच्या, लाख सव्वा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत, त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे, तर केवळ 37,500 रुपये, ज्याच्यामध्ये गायीचं काहीच भरून निघणार नाही। त्यामुळे नौटंकी करत पाण्यात फोटो काढून, जहाजावर फोटो काढून, होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा, हे शासनादेश बदला। राज्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक हातातून पूर्ण गेलं, अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेले। अशा परिस्थितीमध्ये एक तर सरकारमधले मंत्री उशिरा शेताच्या बांधावर जात आहेत आणि पर्यटनाचे दौरे करतात की शेतकऱ्याला आधार देत आहेत, हा खरा प्रश्न आमच्या समोर उभा आहे। कारण अनेक ठिकाणी मदतीच्या नावाखाली स्वतःचे पोस्टर चिटकवायचे, स्वतःच्या मुलांचे, स्वतःचे फोटो, पक्षाचे बॅनर छापून तुम्ही मदत देताय। आम्ही शेतकरी का भिकारी आहे का हो? या हाताचं दान या हाताला कळू नये अशी महाराष्ट्राची संस्कृती असताना स्वतःच्या पक्षाचा दिंडोरा पिटायचा, स्वतःच्या नावाचा दिंडोरा पिटायचा मदतीच्या नावाखाली, असा उद्योग महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी सुरू केलेला आहे।